तर एक मोठी वाटी मिनी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे. घेतलेल्या वड्या आपल्याला पसरट बाउलमध्ये टाकायच्या आहे आणि यामध्ये गरम कडकडीत असं पाणी टाकायचं आहे. वड्या बुडतील इतपत पाणी टाकलं आणि यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे. सगळं हे मिक्स करून ठेवू, झाकण ठेवून असंच बाजूला राहू द्यायचं आहे. तोपर्यंत पुढच्या कृतीला सुरुवात करू. गॅसवरती कढई ठेवली, गॅस चालू केलेला आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा तेल टाकलं. तर या ठिकाणी एक मोठी वाटी म्हणजेच 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे बारीक. कांदा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे असा लालसर रंगावरती येईपर्यंत. पहा, असा कांदा हा भाजून झालेला आहे. कांदा या भाजीसाठी थोडा जास्त वापरायचा आहे म्हणजे भाजीला घट्टसरपणा येतो छान. त्यानंतर हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. थोडं खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पहा, आता या ठिकाणी खोबऱ्याचे काप, कांदा भाजून झालेला आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे. त्यासोबतच 10 ते 12 लसूणच्या पाकळ्याही टाकायच्या आहे आणि 1 मिनिटापर्यंत परतून घेऊ. पहा, टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि सगळं हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवू पूर्णपणे गार होण्यासाठी. आता हे थंड होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. सोबतच यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. तर स्वच्छ धुवून अर्धी वाटी देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चमचा धने पावडर, आवश्यकतेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे वाटण करून घेऊ. पहा, अशा प्रकारे कमी पाणी वापरून हा मसाला आपल्याला करायचा आहे. त्यानंतर गॅसवरती पातेलं किंवा कढई ठेवायची आहे. मी कढई ठेवली आणि यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे. आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडंसं कमी अधिक तेलाचं प्रमाण करू शकता. 1 मोठा चमचा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरतीच आपल्याला मसाला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. सगळं हे वाटण टाकलं, थोडंसं परतून घेतलेलं आहे. साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे. त्यामध्ये म्हणजे पोहे खाण्याचा चमचा आणि अर्धा चमचा घरी बनवलेला हा कोल्हापुरी घाटी मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे. तर मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी 2 चमचे मिरची पावडर या ठिकाणी टाकले आणि अर्धा चमचा गरम मसाला. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चवीनुसार मिरची पावडर ही वापरायची आहे. पहा, गॅस अगदी कमी करायचा आहे. आता कमी गॅसवरती मसाला भाजून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला काही मसाला चिटकलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी सुद्धा मसाल्यात टाकायचं आहे. असं थोडंसं पाणी टाकल्यामुळे मसाल्याला तरी छान येते आणि मसाला व्यवस्थित भाजला जातो. गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी असंच राहू दिलेलं आहे. मध्यंतरी एक वेळेस मसाला हा परतून घेतलेला होता. पहा, मसाल्याला छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरी सुद्धा सुटलेली आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. असं केल्यामुळे मस्त रंगही येतो आणि तेल सुद्धा छान सुटते. मसाला मस्त भाजून झालेला आहे. तोपर्यंत ह्याच्या सोयाबीन वड्या होत्या मिनी, त्या पाण्यामध्येच होत्या. आता यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे मुठीमध्ये ह्या वड्या घ्यायच्या आहे आणि गच्च दाबून घ्यायचं. असं दाबल्यामुळे यामधले जे एक्स्ट्राचं पाणी असते ते संपूर्ण निघते. अशाच प्रकारे सगळ्या वड्या भिजत घातलेल्या त्या दाबून काढून घ्यायच्या आहे पाण्याच्या आतून. आता सगळ्या वड्या पिळून पाणी काढून घेतलेलं आहे. या मसाल्यामध्ये वड्या टाकायच्या आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यामध्येच ही भाजी होते. कुठलंही जास्तीचं साहित्य ही भाजी बनवण्यासाठी लागत नाही. अचानक पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही भाजी करू शकतो. चवीला अप्रतिम आणि शिवाय पौष्टिक सुद्धा अशी ही भाजी आहे. तुम्ही एक वेळेस अशी मिनी ही सोयाबीन वडीची भाजी नक्कीच करून पहा. चवीला मस्त अशी लागते. एक वेळेस जर का तुम्ही कराल ना, बऱ्याच वेळा ही भाजी बनवून खाल अशी माझी खात्री आहे. पहा, साधारण 1 मिनिटापर्यंत मसाल्यामध्ये ह्या ज्या वड्या आहे आपण मिक्स करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे. त्यानंतर भाजी आपल्याला कितपत पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. दुसऱ्या गॅसवरती पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. असं कडकडीत पाणी भाजीमध्ये टाकलं ना, भाजी चवीला छान लागते. आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. ही भाजी जास्त पातळ चवीला छान लागत नाही, तर अशी घट्टसरच चवीला मस्त अशी लागते. आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकायचं आहे. मिक्स करून घेतलं. पहा, गार झाल्यानंतर आणखीनच ही भाजी घट्ट होईल म्हणून पुन्हा थोडंसं पाणी टाकते. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं
आता भाजीला मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. भाजीमध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे. मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटापर्यंत भाजी मस्त खळखळून उकळू दिलेली आहे. त्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवरती पुन्हा 1 मिनिटासाठी भाजी राहू द्यायची आहे. म्हणजे भाजीला रंगही छान येतो आणि तरीसुद्धा मस्त येते. पहा, साधारण 2 ते 2.5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. अशी भाजी थोडी आटलेली आहे, रंगही आलेला आहे आणि तरीसुद्धा मस्त सुटलेली आहे. आता गॅस बंद करते आणि ही भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे. पहा, सोयाबीन वड्याची भाजी म्हटली का त्या अशा मोठ्या मोठ्या होतात शिजल्यानंतर, पण ही भाजी तशी होत नाही. अशी व्यवस्थित आपल्याला वाढता सुद्धा येते आणि साईजने लहान असल्यामुळे दिसायला सुद्धा ही भाजी छान दिसते. ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा चवीला मस्त अशी लागते. तुम्ही नक्कीच करून पहा. सोयाबीन वड्याची भाजी न खाणारी सुद्धा अगदी आवडीने बोटं चाटून पुसून खातील अशी माझी खात्री आहे. पहा, अतिशय मोजक्या साहित्यातील ही भाजी बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. कप या ठिकाणी मी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे. आता या वड्यांमध्ये आपल्याला गरम कडकडीत असं उकळतं पाणी घालायचं आहे. वड्या बुडतील इतपत पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे. आता सगळ्या ह्या वड्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 4 ते 5 मिनिटासाठी असंच राहू द्यायचं आहे. जर का तुमच्याकडे एवढा सुद्धा वेळ नसेल तर उकळत्या पाण्यामध्ये गॅसवरतीच 2 मिनिटासाठी या वड्या छान अशा शिजवून घ्या आणि त्यानंतर मग गॅस बंद करा. आता झाकण ठेवून घेतलेलं होतं. 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. आता आपल्याला ना एखादी कशी चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये संपूर्ण ह्या वड्या काढायच्या आहे. म्हणजे काय होईल, यातलं पाणी जे एक्स्ट्राचं आहे ना ते सगळं निघेल. बघू शकता अशा प्रकारे सगळं पाणी हे निथळून घ्यायचं आहे. पूर्णपणे गार झालेले आहे. त्यानंतर ना पिळून घेते. अशा घट्ट पिळायचे बरं का, यामध्ये काही आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही. बघू शकता अशा प्रकारे दाबून ह्या वड्या पिळायच्या आहे. आता जशा आपण ह्या वड्या पिळत आहोत ना तशा वेगळ्या भांड्यामध्ये काढत घ्यायच्या आहे. पिळताना मात्र घट्टसर पिळायचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण ह्या वड्या आपण पिळून घेतलेल्या आहे. यातलं पाणी सगळं काढलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाववाटी दही घ्यायचं आहे. दही अगदी ताजं फ्रेश आहे आणि दही टाकायचं आहे. चमचाने सांगायचं झालं तर साधारण 2 ते 3 चमचे यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा असं ठेचून घेतलेला आहे बारीक. 2 चमचे मैदा घालायचा आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. जर का कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 4 चमचे या ठिकाणी मैदा सुद्धा वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ सुरुवातीला सुद्धा आपण चिमूटभर घातलेलं होतं ना, म्हणून चवीनुसार टाकायचं आहे. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा या ठिकाणी मिरची पावडर टाकत आहे. तर मिरची पावडर ही आपल्या चवीनुसार टाकायची आहे. जर का तिखट असेल तर मग पाव चमचा घाला आणि अगदीच कमी तिखट असेल तर मग 1 चमचा जरी घातले ना तरी सुद्धा चालणार आहे. आता सगळे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. बघू शकता आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतात ना तेच मसाले आपण या ठिकाणी वापरलेले आहे. सगळं असं हे सोयाबीन वड्यांना छान असं कोटिंग झालेलं आहे. बघू शकता यानुसार. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. तर पॅन ठेवला, त्यामध्ये फक्त आपल्याला 1 लहान चमचा तेल घालायचं आहे. पळीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पळी या ठिकाणी तेल टाकलेलं आहे आणि तेल हलकं असं गरम झालं का त्यामध्ये ह्या ज्या सोयाबीन वड्या आहेत ना त्या टाकायच्या आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती संपूर्ण ह्या वड्या टाकल्यानंतर आपल्याला परतवायच्या आहे. बघू शकता ह्या वड्या तळण्यासाठी आपण कुठेही तेलाचा वापर करत नाही, म्हणजे तळून घेत नाही डीप फ्राय अशा. तर अगदी कमी तेलामध्येच ह्या वड्या परतून घेत आहोत. तर मंडळी, सुरुवातीला सुद्धा तुम्ही वडीचा रंग पाहू शकता आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपण जेव्हा वड्या परतून घेतलेल्या आहे ना तेव्हाचा रंग सुद्धा पाहू शकता. मस्त अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी आपल्या ह्या सोयाबीन वड्या झालेल्या आहेत. अजिबातच न तळता. तळल्या नाहीत त्यामुळे तेलकट सुद्धा नाहीच कुठे. बघू शकता. आता ह्या ज्या वड्या आहेत ना ताटामध्ये आपल्याला काढून ठेवायच्या आहे. तर मंडळी, ह्या वड्या अशा सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूपच छान लागतात. पण आणखीनच याला चविष्टपणा येण्यासाठी आणि मार्केटसारखं लुक येण्यासाठी पुन्हा आपल्याला एक स्टेप करायची आहे. ती स्टेप म्हणजे पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. थोडंसं म्हणजे अर्धा चमचा आणि पळीने सांगायचं झालं तर पाव पळी एवढं तेल कढईमध्ये घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. ती काही सेकंदसाठी परतून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी 1
मीडियम साईजचा कांदा सुद्धा अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये चिरायचा आहे आणि एक शिमला मिरची सुद्धा अशी मोठीही चिरून घेतलेली आहे। यासोबत तुम्ही आणखी भाज्या सुद्धा टाकू शकता, जसं की पत्तागोबी, गाजर वगैरे यानुसार। आता ह्या भाज्या कढईमध्ये टाकल्यानंतर परतून घ्यायची आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे भाज्यांना चव सुद्धा छान येते। जास्त मीठ टाकायचं नाही, अगदी चिमूटभर मीठ टाकलं, भाज्या ह्या परतून घ्यायच्या आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाज्या अगदी हलकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाज्यांमध्ये जो क्रंचीपणा असतो ना, तो आपल्याला राहू द्यायचा आहे। अजिबात भाज्या ह्या आपल्याला मऊ करायच्या नाही। फक्त काही सेकंदसाठी मी झाकण ठेवलं, त्यानंतर झाकण हे काढून घ्यायचं आहे। बघू शकता भाज्यांचा जो क्रंचीपणा आहे ना, तो अजून जसाचा तसाच आहे। आता यामध्ये आपल्याला काही सॉसेस घालायचं आहे। 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 2 चमचे सोया सॉस यामध्ये घातला। त्यासोबतच अर्धा चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे। जर का तुमच्याकडे लहान मुलं असतील, अगदीच लहान मुलं असतील तुमचे, तर मग रेड चिली सॉस नाही टाकला तरी सुद्धा चालणार आहे। आता सगळे सॉसेस आपण मिक्स करून घेतलेले आहे। सोबतच अर्धा कप पाणी टाकायचं आहे। आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर मंडळी, आज आपण करणार आहोत मस्त अशी सोयाबीन चिली। मार्केटपेक्षाही चविष्ट आणि अगदी स्वच्छतेने केलेली ही सोयाबीन चिली तुम्ही नक्कीच करून द्या। यामध्ये ज्या आपण फ्राय करून ठेवलेल्या होत्या ना सोयाबीन वड्या, त्या टाकल्या आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता ग्रेव्ही अशी थोडीशी पातळसर वाटत आहे। तुम्हाला जर का अशी आवडत असेल तर तुम्ही अशी सुद्धा राहू देऊ शकता, किंवा अगदी मार्केटमधून जशी आपण सोयाबीन चिली आणतो ना, थोडी घट्टसर ग्रेव्ही असते ना, तशी करायची झाली तर काय करायचं, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून छान असं हे मिश्रण करायचं आहे आणि ते मिश्रण या कढईमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर मग मिक्स करायचं आहे। बघू शकता ग्रेव्ही अशी छान घट्टसर झालेली आहे आणि अगदी मार्केटमधून आपण सोया चिली जाऊन खातो किंवा घरी आणतो पार्सल, अगदी त्यानुसारच आपली ही सोयाबीन चिली घरच्या घरी होत असते। ही सोयाबीन चिली अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आणि शेवटच्या स्टेपमध्ये यामध्ये हिरवा पातीचा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। कांद्याची पात टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। तर मंडळी, तुम्हाला सोयाबीन खाण्याचे फायदे माहिती आहे का हो? सोयाबीन हे एक प्रोटीन कडधान्य आहे। सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर, लोह, प्रथिने असतात। सोयाबीन खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते, भूक कमी लागते, त्यामुळेच वजन सुद्धा कमी होते। तर असे आहेत हे सोयाबीन खाण्याचे फायदे। अगदी मोजक्या साहित्यात जर का घरच्या घरी अशा प्रकारे हे सोयाबीन चिली अगदी कमी तेलामध्ये आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच घरच्या घरी होत असेल, तर मग बाहेर जाऊन बाहेरचं महागडं आणि अशुद्ध कशाला खायचं? घरीच बनवून खायचं असं पौष्टिक आणि अगदी हायजेनिक पद्धतीने बनवलेली आपण ही सोयाबीन चिली, घरचं हे सगळं आपण स्वच्छतेनेच करत असतो। तर मंडळी, पाहू शकता मस्त आपली ही सोयाबीन चिली झालेली आहे। आता सोयाबीन चिली मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। तोपर्यंत हा सोयाबीन चिली बनवण्याचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी ती रेसिपी तुम्हाला पाहता येईल। बघू शकता काय मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि मस्त असा रंग आलेला आहे। छान असा सुगंधही किचनमध्ये सुटलेला आहे। सोबतच लहान मुलं सुद्धा अगदी आतुरतेने वाट बघत आहेत, केव्हा ही रेसिपी होईल आणि केव्हा आपल्याला खायला मिळेल। अतिशय पौष्टिक ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। तर 1 वाटी भरून सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे, पसरट बाउलमध्ये ते टाकायचे आहे। त्यामध्ये थंडच पाणी घालते सुरुवातीला आणि पाणी घालून अशा प्रकारे ह्या वड्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहे, म्हणजे यावरती काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाते। वड्याच्या आतमधलं पाणी हे काढून घेतलं। आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे। तर या ठिकाणी 2 ग्लास पाणी हे कडकडीत असं गरम करून घेतलं आणि हे उकळतं पाणी या वड्यांमध्ये टाकायचं आहे। सोयाबीनच्या वड्या बुडतील इतपत पाणी टाकलं। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, साधारण पाव चमचा मीठ टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी हे गरमच घालायचं आहे आपल्याला, असं कडकडीत मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटापर्यंत असंच हे झाकून राहू द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहे। झाकण हे उघडून घेते आणि हे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे। गार झाल्यानंतर या वड्यांमध्ये अशा प्रकारे पाणी आहे, ते पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आहे।
त्यासाठी वड्या अशा हातात घ्यायच्या आणि मूठमध्ये घेऊन दाबून घ्यायच्या आहे. आता सगळ्या वड्याच्या आतील पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. असं घट्ट हे पिळून घ्यायचं आहे. पिळलं का संपूर्ण पाणी हे निघते. अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे. यामध्ये अजिबात पाणी नाही. असं हे दाबून सगळं काढलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि गॅस बंदच आहे. कढईमध्ये हा मसाला टाकायचा आहे. 1 चमचा असा हा मसाला घेते. आता हा घेतलेला चमचा आपला जो रेग्युलर भाजीसाठी असतो ना, तो चमचा आहे मोठ्या साईजचा. 1 चम्मच भरून मसाला टाकला. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि हा जो मसाला आहे ना, हा फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे या प्रकारे. आता ही ग्रेव्ही कढईमध्ये घातली, गरम करून घेतली. त्यानंतर ह्या सोयाबीन वड्याच्या आतलं पाणी काढलेलं आहे ना, त्या सोयाबीन वड्या पिळून घेतलेल्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायच्या आहे. गॅस मात्र कमी ते मीडियमच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती करपेल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर भाजीमध्ये पाणी घालताना हे उकळतं पाणीच घालायचं आहे. मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी तुम्हाला कितपत घट्टसर किंवा कितपत पातळसर हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे. आता ही भाजी थोडीशी पातळसर दिसते, पण गार झाल्यानंतर मात्र ही घट्टसर होईल. टिफिनमध्ये न्यायला अशा प्रकारची तुम्ही भाजी करू शकतात. आणि थोडी तुम्हाला पातळसर भाजी हवी असेल, पुन्हा पाणी घालायचं आहे. साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलं आणि भाजी ही मिक्स करून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ज्या वड्या आहे आपल्याला मस्त ह्या शिजू द्यायच्या आहे. तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती साधारण 3 ते 4 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. झाकण ठेवते. आता साधारण 3 मिनिटानंतर मी झाकण काढून घेते. तुम्ही पाहू शकता गॅस अगदी कमी केलेला होता. मस्त तर्री आलेली आहे भाजीवरती आणि रंगही मस्त दिसत आहे. अशी ही थोडी घट्टसर आहे, पण गार झाल्यानंतर आणखीनच ही भाजी घट्टसर होईल. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी झटपट खाण्यासाठी ही भाजी योग्य झालेली आहे. पाहुणे मंडळी आले किंवा घाई गडबडीच्या वेळेस सुद्धा अगदी पटकन होणारी ही भाजी. तर मंडळी, इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. आता 3 ते 4 मिनिटं भाजी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून शिजून घेतलेली आहे. त्यानंतर गॅस बंद केला आणि ही भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सोयाबीन वडीचा मसाला किती मस्त दिसत आहे आणि बनवायला तर काहीच वेळ लागलेला नाही. अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो. अतिशय सोपी अशी आणि चविष्ट.